वडिलांप्रमाणेच मुलांनीही प्रथम विधानसभेत सोबत प्रवेश केल्याचा योगायोग आज घडला। 1990 साली आर पाटील आणि अनिल बाबर यांनी प्रथमच आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता। त्याची पुनरावृत्ती दोघांच्याही मुलांनी केली। रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनी प्रथमच आमदार बनत आज विधानसभेत प्रवेश केलाय। तासगाव आणि खानापूर आटपाडी या शेजारी असलेल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आर पाटील आणि अनिल बाबर यांचा वारसा त्यांचे पुत्र रोहित पाटील आणि अनिल बाबर पुढे नेत आहेत आणि 1990 सालची पुनरावृत्ती आज घडली आहे। रोहित पाटील तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून तर सुहास बाबर हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून प्रथमच निवडून आले। तरी दृश्य आपण पाहतो 1990 साली आर पाटील आणि अनिल बाबर यांचा हा दोघांचा विधानसभेतला प्रवेश आपण पाहतो। दुसरीकडे रोहित पाटील आणि सुहास बाबर 2024 ला दोघांचा पहिल्यांदाच प्रवेश झालाय। त्यामुळे ही पुनरावृत्ती झाली। 1990 नंतर थेट 2024 मध्ये रोहित पाटील आणि सुहास बाबर यांनीही विधानसभेमध्ये एकाच वेळी प्रवेश केलेला आहे। त्याची देखील सर्वत्र चर्चा रंगत आहे। वडिलांप्रमाणेच मुलांचाही विधानसभेत प्रवेश झाल्याची आता चर्चा रंगत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।